जय राम जय 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 जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा भक्ता सुकृता जोडी मननी विठ्ठली आवडी मननी विठ्ठली आवडी मननी विठ्ठली आवडी स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा विठ्ठल बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा माधव बरवा
जय जय राम 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 आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागाते आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो माझे मन येथे राखावे बांधून येथे राखावे बांधून आले भागाते आले भागाते तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुका मने वाटे तुका मने वाटे नका फुटो देव फाटे नको फुटो देव फाटे तुका मने वाटे तुका मने वाटे नका फुटो देव फाटे नका फुटो देव फाटे आले भागाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो
Opa, Kumar. Opa, Kumar. Opa, Kumar. Opa, Kumar.
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले वागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले वागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नका फुटो देव फाटे, आले वागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संतांच्या, श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचे किंवा श्री संताचे माता चरणावरी, साष्टांग हे करी दंड. त्याचप्रमाणे मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत सम्राट वैराग्याचे पुतळे असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा अभंग, सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचयातला अभंग आहे, रोज म्हणण्यातला अभंग आहे नाही का. आणि अभंग तुकोबा महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात, परिहार देतात. विठ्ठल विठ्ठल देवा, जन्म जन्मांतरीची माझी पुण्य सामुग्री, कोट्यवधी जन्माचं पुण्य म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या सेवेविषयी भाव उत्पन्न झालेला आहे. बरं, कारण भगवंताच्या विषयी भाव उत्पन्न होणं एका जन्माचे पुण्य नाही. बरं, भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी.
तुझ्याविषयी माझ्याविषयी तुझ्या आवड उत्पन्न झाली तुझ्याविषयी. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. तर जन्मजन्मात्र पुण्य. पण तुझ्याविषयी तुझ्या सेवेविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झालेला आहे. आणि तो भाव जो आहे महाराज म्हणतात त्या भावामध्ये अंतराय पाडू नको बरं. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तो भाव शेवटपर्यंत डले नाही बरं. उपजला तुझ्या कृपेची जाव, तुझ्या कृपेची जाव, तुझ्या कृपेची जाव. झालेलं आहे. पण तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे बरं. कारण अंतराय पडला का नाही. बरीच कारण आहेत अंतराय पडण्याकरता. वाईट संगतीत गेल्यानंतर भावामध्ये अंतर पडतो नाही का. वाईट अन्न खाल्ल्यानंतर अंतर पडू शकतो. बरीच कारण आहेत. म्हणून उपजाला भाव आणि तुझे कृपे सिद्धी जाओ. बघा संत महात्मे नियम करतात पण चालवायची जबाबदारी मात्र देवाकडे ठरवतात. आमच्या नामदेवांनी नियम केला का नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. शेवटचं प्रमाण काय नाही का. नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालवी माझा विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंताकडे ढकललं तर नियम चालतं बरं. नाही ते मी करतो म्हटलं की संपलं नाही का. देवाच्या कृपेने मी वारी करतोय असं म्हणलं तर वारी टिकते बरं. नाहीतर मी वारी करतो म्हणजे संपलं बरं. कारण भगवंताची कृपा लागते बरं. असं आहे भगवंताच्या कृपेशिवाय काही चालत नाही बरं. पण भगवंताचं अस्तित्व मानलं पाहिजे. भगवंताची दया कृपा मानली पाहिजे बरं. वृक्षाची पान हाली त्याची सत्ता. झाडाचं पान हालाच झालं तर भगवंत सत्ता लागते. विठ्ठला विठ्ठला. आज मी कीर्तन सांगतोय तुम्ही कीर्तन ऐकता आहात. कोणाच सत्ता आहे नाही का. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवे. डोळ्यानं पाहतोय कानानं ऐकतोय जीवेनं रस घेतोय तोंडानं बोलतोय. कोणाची सत्ता आहे. म्हणून पूर्वी बघा तुम्ही खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये पंक्तीमध्ये श्लोक म्हणतात बरं. सुंदर कानाला सुंदर अर्थ ऐकायला बरं. भगवंताच्या अस्तित्वाविषयी श्लोक असतात पंक्तीमध्ये जुन्या म्हणतात बरं. अरे रावण राज्य गंभीर केले सीते सारखे रत्न चोरून नेले. सीते सारखे रत्न तुला पचेना नाही का. ठसक्यात आणि ठसून म्हणतात बरं नाही का.
भगवंताचे असे श्लोक आहेत ना, बऱ्याच ठिकाणी म्हणतात पंक्तीमध्ये, हाताने बहुसाळ काम करतो विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरणी उठतो ही ईश्वराची दया, विठाला विठाला. आपण बोलतोय, खातोय, पितोय, चालतोय नाही का, दिवसभर काम करतोय, हाताने डोळ्याने पाहतोय, सर्व पाहतोय, आणि संध्याकाळी सुखान झोपतो का नाही. घेतो झोप सुखे, झोप सुखे फिरवणी उठतो, सकाळी उठतो पुन्हा. ही कोणाची दया आहे? ही ईश्वराची दया. आणि देवानं दया बाजूला काढली, थोडं वेगळं मानायचं बरं. घेतो झोप सुखे फिरवणी न उठतो, निदान चौघांची तरी दया नाही का. देवाने जर कृपा बाजूला केली, सकाळी चौघाला न्यावं लागतं, विठाला विठाला. भगवंताचं अस्तित्व मानलंच पाहिजे, कारण देवा सत्य खरीच काही चालत नाही. आपण म्हणून नाही का संध्याकाळी झोपताना देवाला प्रार्थना, देवा हा झोपतोय बरं, सकाळी जिवंत उठव बरं, म्हणून झोपताना प्रार्थना करावी. सकाळी उठल्यानंतर देवा हा बरं झालं तू जिवंत उठवलं बरं, म्हणून देवाचे उपकार मानावे. आहे सत्ता आपली. सकाळी चहा पितोय आणि घरात सांगतोय पत्नीला, आज तालुक्याच्या गावी निघालेलं आहे, 11 वाजता निकाल आहे कोर्टाचा, तारीख आहे. कपातल्या चहा बशीत घेतलेला आहे आणि तोंडाला लावतो, उचकी आली, तिथंच निकाल लागला त्याचा, विठाला विठाला. ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रासगिरी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास तोंडात घ्यायला सत्ता नाही, पण सर्व सत्ता तिचे भगवान परमात्मा. ज्या सत्य खेरीज झाडाचं पान देखील आणू शकत नाही नाही का, म्हणून ती सत्ता मानावी लागते, त्याचं अस्तित्व मानावं लागतं. महाराज म्हणतात, देवा बहुता जन्मीचा सुकृत म्हणून तुझ्या सेवेविषयी माझ्या अंतर्गत भाव उत्पन्न झालेला आहे, आणि तो भाव जो आहे त्याच्यामध्ये अंतराय पड नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देव म्हणले ठीक आहे, म्हणले मी तुमच्या भावामध्ये अंतर पाडत नाही, मग तुम्ही काय करणार. महाराज म्हणतात, मी कारण सांगू, आले बागात करीतो, आले बागात करीतो,
चालेला 3 अंतर आहेत बाई. देवा तू जर माझ्या भावामध्ये अंतर नाही पाडला तर मी माझ्या वाटणीला येईल नाही का. आले भागात माझ्या वाटणीला काय नाही कोणतं की तुझं नामचिंतन हे माझ्या वाटणीला नाही. आणि तू जर माझ्या भावामध्ये अंतर नाही पडला तर मी तुझं नामचिंतन करण्यामध्ये कधीही अंतर पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मी हे तुझ्या नामचिंतनामध्ये अंतर पाडणार रे. भगवत सेवा. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंताचं नामचिंतन करणं हीच खरी सेवा आहे बरं. तुका म्हणे देवा चिंतन आहे तुझी देवा, चिंतन आहे तुझी देवा, चिंतन आहे तुझी देवा. तुझं नामचिंतन करणं हेच माझ्या वाटलेलं नाही का. आले काय वाटणीला हे महत्वाचं. आम्ही वाटण्या करतो प्रपंचामध्ये नाही का, घराच्या दाराच्या पैसा नाना नाही का. आमच्या तुकोबाराचे बंधू कानोबार आहे. तुकोबार काय भावराया मला वाटणी पाहिजे म्हणले बरं. तुमचं शेत तुमच्याकडं, माझं शेत माझ्याकडं. तुकोबा बाबा रे कशाला वाटण्या करतो, सगळं तुलाच घे. मी आपल्या देवाचं नामचिंतन करतो, काय करायचं मला नाही का. म्हणून महाराज आपल्या पत्नीला म्हणतात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमचे पांडुरंग नाही का. भगवान परमात्मा जर आपला असेल तर बाकीचं काय करायचं याला. मला काही नको, तुला सगळं घे म्हणले बरं. तरी पण कानोबाऱ्यांनी वाटणी केली बरं. म्हणजे 2 कागद घेतले, त्याच्यावर काय लिहिलं शेती कोणाला किती, आपल्याकडले कागद आपल्या फडक्यात बांधून ठेवली. तुकोबरे कागद गेले, आमचं तुकोन कागद घेतले आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले. विठ्ठला कारण आपल्या वाट्याला देव यावा नाही का, आपल्या वाट्याला भगवत नामचिंतन हे आले. देवा तुम्ही जर माझ्या भावना अंतर नाही पाडला तर आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चार, तुझ्या नामचिंतनामध्ये खंडपणा अखंड खंडे ना जीवन. रामकृष्ण नारायण दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माली. पांडुरंग 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 पांडुरंग.
तुझं नामचिंतन करेल, तर खंड पाडणार नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. स्वप्नात देखील झोपेत देखील संत मत नामचिंतन करतात. आमचे अर्जुन जरी झोपला नाही का तर अर्जुनाची केस श्रीकृष्ण 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 असे नामचिंतन करतात. जनाबाईच्या गोवऱ्या श्री विठ्ठल भजन म्हणत होत्या. चोकोबरेची हाडं भगवत नाम नाही का, चोकोबरेची हाडं म्हणत होती, तुमची आमची थोबाडं म्हणत नाही. हा भाग वेगळा नाही. ज्या वाटेनं महाराज भजना करता जायचे भंडारा डोंगरावरती घोडा डोंगरावरती, तर ज्या मातीला महाराज स्पर्श झालेला आहे पायाचा, ती माती देखील श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं नामचिंतन करत होती. विठ्ठल विठ्ठल. आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. एक आहे माझ्या भावामध्ये मात्र अंतर पाडू नकोस नाही का. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. कारण असं आहे अंतराय पडण्याकरता बरीच कारण असतात. एखाद्या वेळेस वाईट अन्न खाल्लं तरी अंतराय पडतो बरं, बुद्धीमध्ये फरक पडतो नाही का. म्हणून चांगलं पवित्र शुद्ध अन्न खावं. आता बघा तुम्ही आम्ही कुठं कुठं काय काय खातो हा भाग आहे ना. हॉटेलमध्ये जरी गेलं तिथं पवित्रच असते का. तुम्ही बाहेर हाटल्यामध्ये बघता, पाठीमागे जाऊन बघायचं, पाठीमागे बटाटा खाण्यात बरं तिथली जी अवस्था असते ना, अरे अरे इतकी घाण असते. तो मुळात आचार्य जो असतो 8-8 दिवस आंघोळ करत नाही बरं. एक शास्त्र सांगतं स्त्रीनं देखील आहे की नाही, सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये जायचं नसतं बरं. बिगर आंघोळ स्वयंपाक स्त्रीने जर केला त्याला दोष लागतो बरं. आंघोळ केल्याकर स्वयंपाक करायचा नियम आहे असं, नाही तर अन्न दूषित होतं बरं. ते काही लोक म्हणजे महाराज आम्ही हटलातलं खात नाही, मग ढाब्यावरचं खातो म्हणले बरं. आता ढाबाई त्याच्यावरची पाहिली आहे जिथं सर्व काय मिळतं. समजलं का. जिथं सर्व काय मिळतं त्याला ढाबा म्हणतात. विठ्ठला तुम्हाला पुराणातलं उदाहरण सांगतो, महाभारतातलं. बघा तुम्ही कसा अंतराय पडतो, बघा बुद्धीमध्ये कसा फरक पडतो.
पितामह भीष्माचार्य आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. काय त्यांचं सामर्थ्य, एकेकाची मनोव्यापार, एकेकाच्या मनामध्ये आलं. सर्व सृष्टीचा संवाद करण्यात टाकत त्यांच्यामध्ये. पण त्यांची बुद्धी भ्रष्ट का झाली? दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं. बरं, दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. भर सभेमध्ये द्रौपदी वस्त्रांत चालू असताना द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, पण सर्वांनी खाली माना घातल्या. बरं नाही का? कारण बुद्धी भ्रष्ट झाली का? दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं. विठ्ठला विठ्ठला. दुसरं जर महाभारत सांगतो अजून नाही का, दुर्वास मुनीचं आहे. दुर्वास मुनी किती तपस्वी होती, किती पुण्यवान होती. एकदा दुर्वास मुनी दुर्योधनाकडे आलेले आहे. चातुर्मास होतं, चातुर्मास. शकुनी मामानं सांगितलं, दुर्योधना ही संधी आहे. बरं, पांडवाला थळत असेल, संधी चालवलेली आहे. दुर्वासाला आमंत्रण दे की 4 महिने चातुर्मास माझ्याकडे थांबा. आणि त्यांची अशी काय सेवा करायची, अशी काय सेवा करायची की दुर्वास मुनी प्रसन्न झाले पाहिजेत. आणि ते पुन्हा वर माग म्हणतील. आणि त्यावेळेस काय वर मागायचं ते मला विचार, मी सांगतो म्हणले. बरं, खरोखर 4 महिने दुर्वास मुनी दुर्योधनाकडे राहिले. बरं, दुर्योधनाचं अन्न का 4 महिने खाल्लो. सगळी सेवा, रोज इच्छा भोजन. आज काय पाहिजे, अशी काय सेवा केली, अशी काय सेवा केली की दुर्वास मुनी प्रसन्न झाले. दुर्योधना 4 महिने राहिलो, मला कसलीही त्रास झाला नाही, कसली अडचण आलेली नाही, सुंदर सेवा केलेली आहे, मी प्रसन्न झालेलो आहे. काय वर मागायचा तो माग, असं म्हटल्याबरोबर शकुनी मामाने डोळा मारला. बरं, दुर्योधन आत ये म्हणले नाही का. तर शकुनी मामा, एक सांगू का, मामा हे पात्र पुराणामध्ये नाही का थोडं वाईटच आहे. बरं, बदनाम आहे. शकुनी, कंस, मारीच, तुम्ही आम्ही देखील कोणाचे मामा आहोत. बरं, शकुनी मामा आत बोलून घेतले. बघ म्हणले, दुर्योधना ही संधी आहे, काय मागायला सांगितलं. मुनिवर्य, वनामध्ये पांडव आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जायचं. दिवसा नाही, बरं रात्रीच्या वेळेस जायचं. आणि भोजनाची मागणी करायची. दिवसा का नाही तर दिवसा द्रौपदीकडे थाळी होती सूर्यनारायण दिलेली, ती दिवसभर पाहिजे त्या देत होती आणि काय पाहिजे देत होते. बरं, पण एकदा का दिवस मावळला, थाळी झाकून ठेवली पालती, बघ मात्र मिळत नव्हतं. मग दुष्ट हेतून सांगितलं, पांडवाकडे रात्रीच्या वेळेस जावा, अशी मागणी मागितली. खरं तरी पण एवढे मोठे ज्ञानी, एवढे मोठे पुण्यवान असणारे दुर्वास मुनी, पण त्यांच्या मनामध्ये दुसरा काय विचार आला नाही. का? बुद्धी भ्रष्ट झाली. कारण 4 महिने दुष्ट दुर्योधनाचं अन्न खाल्लं. विठ्ठल विठ्ठल. वाईट आहे, चुकीचं आहे असं काय मनामध्ये विचार आले. बुद्धी भ्रष्ट झाली का नाही वाईट अन्न खाल्ल्यामुळे. आले पांडवा, निरोप दिला, दुर्वास मुनी शिष्य मंडळ सुद्धा आलेलं आणि आमच्या भोजनाची व्यवस्था करा, असा निरोप दिल्याबरोबर पांडव एकमेकाकडे बघू लागले. आता काय करायचं हो, घाबरली. कारण अंधार पडल्यानंतर काय भेटत नाही का. द्रौपदी म्हणले काय काळजी करू नका. मग धावा केला नाही का, कृष्णा धावरे लवकरी, माझं संकट पडले. देवाचा धावा केला. धावा केल्यावर आमच्या देवाचा स्वभाव आहे, तुका म्हणे करुणा बोली, धीर विठ्ठले निघेना, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंड. देवाला प्रेमानं हाक मारली, देव धावत येतो. विठ्ठला विठ्ठल. लोग कहते हैं भगवान आते नहीं, आते नहीं, हम द्रौपदी की तरह बुलाते नहीं, नहीं का, हम जनाबे की तरह बुलाते नहीं,
हम गजेंद्र की तरह बोल. अहो देवाचा स्वभाव आहे, देवाला प्रेमानं हाक मारली देव धावत येतो बरं. अहो देवाला जर प्रेमानं भक्तांना हाक मारली, देवाला जेवण स्वातंत्र्य नाही. देव जर जेवायला बसला असेल आणि भक्ताची हाक ऐकू आली तर भगवान परमात्मा ताट तसंच मागायला चढतो. दास्यकर ये दासाचे उन्हीन साय तयाचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. जेवतो ताट देव बाजूला चढतो, धावत जातो बरं. आणि त्यावेळेस भगवान जेवायलाच बसले होते बरं. आणि द्रौपदी हवा ऐकल्या बरोबर तसाच घास मागायला टाकला. आले द्रौपदीकडे. आल्यानंतर विचार, द्रौपदी तू मला कशाला बोलवलंय हे नंतर सांग म्हणले बरं. पण मी जेवायला बसलो होतो, मला भूक लागली, पहिले मला जेवायला वाढ म्हणले बरं. द्रौपदी म्हणते एकादशीची घरी शिवरात्र आली म्हणले नाही का. व्यवहारात म्हणे नागड्या पैसे उघडं गेलं. ज्याच्याकरता मी तुला बोलवते आणि तू तेच मागतोस. देव म्हणले मला बाकीचं माहित नाही, माझा नियम तुला माहित आहे ना, घेशी तेव्हा देशी. मी घेतल्याशिवाय काय देत नाही बरं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला का. सुदाम देवाला सोन्याचा गाव दिला खरं, पण मुठभर पोहे माझा नियम आहे, मी घेतल्याशिवाय काय देत नाही बरं. देवा आता माझ्याकडे काहीच नाही. बघ म्हणले काही ताट असेल पालतं घातलं धुवून पसलं नाही का, त्याला काहीतरी काहीच लागलं असेल. ते ताट पाहिले भाजीचं पान होतं बरं. ते देवानं भक्षण केलं. भक्षण केल्याबरोबर देवानं तृप्तीची ढिकट दिला. तिकडे जे दुर्वासने होते ना ते शिजून त्यांना डाळात ढेकरा आल्या बरं. ढेकरा आल्या ते घाबरले. आता तर आपलं पोट इथंच भरले म्हणली. आपण तो स्वयंपाक करायला सांगितला नाही का. तिथलं कोण जेवायचं, महागारीत निघूनच गेलं तिकडं नाही का. मला सांगायचं आहे काय, दुष्टाच्या घरचं अन्न जर खाल्लं तर बुद्धीमध्ये फरक पडतो. विठ्ठल विठ्ठल. देवा दुष्टाच्या घरचं अन्न खाण्याचा प्रसंग जरी आला तर आता माझ्या भावा मनामध्ये फरक पडतो नको. तुझ्या सेवेमध्ये मात्र अंतराय पडतो. अंतराय नको देवा. आपण नेहमी दृष्टीला ऐकलेलं असतो. एक संन्यासी होता. संन्यासी म्हणजे कशाला म्हणतात माहिती आहे का, नुसतं भगवे कपडे घेत त्याला संन्यासी म्हणत नाही. खरा संन्यासी असतो ना, एका ठिकाणी जो कधी थांबत नाही त्याला संन्यासी म्हणतात बरं. एका मुक्काचे मग दुसरा मुक्काम करायचा नाही. आता संन्यासी बघितले मोठे मोठे बंगले त्यांचे बरं, फॉर्च्युनर गाड्या आहेत, घरामध्ये टीव्ही, दाल तासर, नोकर चाकर, खाया प्यायला काजू बदाम पिशीचं काय खात नाही बरं. आता मला सांगा, असलं जर खाल्ल्यानंतर ह्यांचं काम कसं आवडत असेल. आमचे ऋषीमुनी होते, वनामध्ये राहत होते, झाडाचा पाला ओढून खायला, तर त्यांचं काम आवडलं नाही नाही का. आणि आताच्या संन्यासी बघत नाही. तो खरा संन्यासी होता. दिवसभर चालायचं, ज्या ठिकाणी अंधार पडेल त्या ठिकाणी मुक्काम करायचा. गावाच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावरती एक वस्ती होती. त्याला वाटलं ह्या ठिकाणी आपण मुक्काम करावा. तर वस्ती समोर आला, बाबा रे आजच्याच रात थांबतोय मी. ते घर होतं चोराचं बरं. ह्या चोराला वाटलं आपण आयुष्यभर पाप कर्म करतो, चोऱ्या कर्म करतो नाही का. साधू आलेला आहे, ह्याला आपण जीव घालावं तेवढंच पुण्यपदरी. कारण चोर लोक देखील पुण्य करतात बरं. मंदिरासमोर निघाले समजायचं, देवा आजचं काम होऊ दे बरं. देवाला प्रार्थना करतात नाही. त्याला वाटलं आलेला साधू जेवण दिलेलं आहे, ताट तांब्या वाटीत तर दिलं. तर बघा गंमत कशी झाली. जेवण केलं, दोघं झोपले. सकाळी साधू पहाटे नेमाप्रमाणे उठला, पण साधूनं काय केलं, ती ताट वाटी तांब्या झोळीमध्ये घातली आणि गेला निघून बरं. याचं कारण का, चोराच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं बुद्धीमध्ये फरक पडला. ते ताट तांब्या वाटून गेलं बरं. बैसता चोरापाशी तैशी चोय बुद्धी, देखता चिचिंदी मन धावे. विठ्ठल विठ्ठल.
पण आता माझ्या भावा देवा असा जरी प्रसंग आला तर भावामध्ये अंतर पाडू कोण अंतराय नको देवा. काही विशिष्ट जागेत गेल्यानंतर देखील अंतराय पडू शकतो बरं, बुद्धीमध्ये फरक पडू शकतो. रामायणातलं उदाहरण सांगतो. एकदा प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण पायी निघालेले वनातून. पण 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतर असं होतं की त्या जागेमध्ये आल्यानंतर तिघांच्या मनामध्ये एकमेकाविषयी पाप उत्पन्न झालं बरं. लक्ष्मणच्या मनामध्ये सीतेविषयी रामाविषयी पाप उत्पन्न झालं, मनात विचार आले. रामाच्या मनामध्ये सीतेविषयी लक्ष्मणाविषयी पाप उत्पन्न झालं आणि सीतेच्या मनामध्ये रामाविषयी लक्ष्मणाविषयी दुष्ट भावना उत्पन्न झालं. तिघाच्या मनामध्ये एक वेळ पाप राहत. ती जागा निघून गेली. एका झाडाखाली बसले असताना लक्ष्मण, दादा खरं सांगू, मग अर्ध्याभर तासामध्ये माझ्या मनामध्ये तुमच्या दोघांच्या विषयी पाप उत्पन्न झालं म्हटलं. सीता माता म्हणतात, देवा खरं सांगू, माझ्याही मनामध्ये तुमच्या दोघांविषयी पाप उत्पन्न झालं. पाप. राम म्हणतात, खरं सांगू का, माझ्याही मनामध्ये तुमच्या दोघांविषयी पाप उत्पन्न झालं. बरं देवा असं कसं काय? देव म्हणले, दोष आपला नाही, दोष त्या जागेचा आहे म्हणले. बरं कारण त्या जागेमध्ये हजारो राक्षस मरून पडले होते. बरं आता राक्षस दुष्ट वृत्तीचे नाही का, आणि ते दुष्ट राक्षस त्या जागेमध्ये मरून पडल्यामुळं आणि त्या जागेमध्ये त्यांचा गुण उतरला. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे दुष्ट जागेत गेल्यानंतर देखील मनामध्ये चलबिचल होत. तेव्हा अशा दुष्ट जागेत जाण्याचा प्रसंग जरी आला तर अंतराय नको देवा. वाईट लोकांचं आलिंगन मिळालं तरी बुद्धी भ्रष्ट होते. बरं आलिंगनामध्ये फरक आहे. आमच्या संतांचं आलिंगन काय होतं? आलिंगनकडे मोक्ष साहित्याचा जोडे. आणि दुष्टाचं आलिंगन काय होतं? पुन्हा रामायणातलं दृष्टांत सांगतो. बरं एकदा दशरथ राजा आरशामध्ये आपला चेहरा पाहत होता. बरं आणि चेहरा पाहत असताना दशरथ राजाच्या डोक्यामधला एक केस पांढरा दिसला. बरं दशरथ राजाला पांढरा केस बघितल्याबरोबर, बघा पूर्वी जुनी माणसं कशी होती, एक केस पांढरा झाला. दशरथ विचार केला, आपण आता राज्यकारभार चालवण्याकरता लायक राहिलेलं नाही का, आता राज्यकारभार पोराकडे सोपवला पाहिजे. बरं एक केस पांढरा झाला. आता बघा तुम्ही मरेपर्यंत पोराकडे किल्ला देत नाही. बरं का माहिती आहे का, जरी केस पांढरी झाली तर काळी करणं साधना येत नाही. त्याबद्दल मर्यापर्यंत देतात ना पोरं नाही का. आणि ती त्याने आपली वार्ता सकाळपारी उद्धृत केली. सगळ्या गोकुळामध्ये वार्ता पसरली आणि सर्वांना आनंद झाला. बरं का राम ज्येष्ठ आहे, ज्ञानी आहे आणि लायक आहे. नुसता ज्येष्ठ असून उपयोग नाही. म्हणून पूर्वी बघा राजामध्ये काही वेळेस ज्येष्ठ मुलगा जरी असला आणि तो व्यसनाधीन असेल, वाईट असेल, त्याला गाजर न बसवता कनिष्ठला गाजर बसव. तसा नुसता ज्येष्ठ नाही, ज्ञानी आहे, सर्वगुण संपन्न आहे. त्याची वार्ता का सगळा गोकुळा बघा अयोध्येमध्ये आनंद साजरा झाला. एक सांगू का, सर्वात जास्त आनंद आमच्या कैकेयीला झाला. बरं असं आहे, आपण रामायण चुकीचे ग्रहण केलेलं असतं. बरं आम्ही कैकेयीला खलनायक ठरवलं. बरं वास्तव पहिले कैकेयीसारखी पराक्रमी स्त्री दुसरी नव्हती. बरं ज्या कैकेयीनं युद्धामध्ये दशरथ राजाला विजय मिळवून दिला, ज्यावेळेस रथात चाक निघून पडलं त्यावेळेस त्या कान्यामध्ये हात घातला आणि जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत हात काढला नाही आणि त्या युद्धामध्ये दशरथ विजय झाला, तिला वाईट म्हणायचं का? पराक्रमी. आपण आम्ही इतकं वाईट ठरवलं, इतकं वाईट ठरवलं, इतकं वाईट ठरवलं, आम्ही मुलीची नावं देखील कोणी काही ठेवत नाही. बरं आहे का काही नाव कडो, इतकं वाईट आम्ही ठरवलं. बरं किती पराक्रमी स्त्री होती. प्रभू रामचंद्र कौशल्याच्या
महिलाऐवजी जास्त वेळ कैकेयीच्या महिलामध्ये असायचं बरं. इतका कैकेयीचं रामावर प्रेम होतं. तिला आनंद झाला. तिनं हातामध्ये स्वतः पेढे घेतले आणि सगळ्या अयोध्येमध्ये कैकेयीने पेढे वाटल्यावर माझा राम राजा होतोय, पेढे घ्या, माझा राम राजा होतोय. सगळ्या अयोध्येमध्ये कैकेयीने पेढे वाटले. रात्र झाली, संध्याकाळी आपल्या महालामध्ये आली, पलंगावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी मंथर आली. मंथर आल्यानंतर उठली कैकेयी. मंथरे घ्या पेढे. म्हणजे कशाचे? माझा राम राजा होता असं म्हटल्याबरोबर मंथरा म्हणते कैकेयी तुला काय वाटतं? पेढे वाटतंच राम राजा होता म्हणून? मूर्ख आहेस तू. राम जर राजा झाला तर तुझा भरत शेवटपर्यंत सेवक आणि दास राहील म्हणले बरं. हे संधी आहे. मागची वर होते ना राजाने मागितलेली, सांगितलेली, ही संधी आहे. 2 वर मागून घे. पहिला वर रामाला वनवासाला पाठवा, दुसरा वर भरताला राजा करा. तरी कैकेयीला पटलं नाही. हो चांडाळ नाही, पहिलं महिलाच्या बाहेर हो. काय भलतंच माझ्या अंगात कानामध्ये भरवतेस? राग आला, हाकलून द्यायचा प्रयत्न केला. मंथरा म्हणते बघ म्हणली, व्यवहारात म्हणे ज्याचं करावं खरं नाही का. ती म्हणतं माझं भर, तुला तुझं भलं वाटत असेल ठीक आहे म्हणजे जाते बाया, जाते खरं, पण मला जाताना आलिंगन तर दे म्हणे. आलिंगन दे म्हटल्यानंतर त्यावेळेस कैकेयीनं सुमित्राला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर हे हृदयाचे त्रिहृदय ट्रान्सफर झालं बरं. आलिंगनामध्ये ताकद बघा कशी आहे ना. मंथरा निघून गेली आणि एकटीच बसली असताना ती पुन्हा विचार करते. कैकेयी म्हणते ते काय चुकते नाही का. कैकेयी म्हणते तेच बरोबर आहे. कैकेयीचे काय चुकलं? कैकेयी तेच म्हणते बरोबर आहे नाही का. फरक झाला बरं. आणि सकाळी उठल्यानंतर तिथून पुढं रामायण घडलं. विठ्ठल दुष्टाचं आलिंगन मिळालं. फरक पडला का नाही बुद्धीमध्ये? तसं देवा दुष्टाचं आलिंगन मिळू दे, दुष्ट जगात प्रसंग पडू दे, वाईटाच्या घरचा अन्नाकडे प्रसंग होऊ दे, तरी पण आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुझ्या सेवेमध्ये अंतराय पाडू दे नकोस बरं. आणि तू जर अंतराय पाडू दिला तर मी काय करील? आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. विठोबा
आता माझ्या भावा अंतराय नको, कसलाही प्रसंग पडू दे, पण तुझ्या सेवेमध्ये तुझ्या श्रद्धेमध्ये अंतराय पाडू नको. बरं तू जर अंतर नाही पाडू दिला तर मी काय करे, आल्या भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. माझा वाट्याला काय यावं महत्वाचं. युद्धाच्या प्रसंगी नाही का अर्जुनही गेलेला आहे कृष्णाकडं, दुर्योधन गेलेलं आहे. दुर्योधन उशाला बसलेला आहे आणि अर्जुन पायाजवळ बसलेले. कृष्ण उठले, समोर अर्जुन दिसला. अर्जुना केव्हा आला? दुर्योधन राग आला, देवा त्याच्या आधी मी आलोय. पण का आला? असा प्रकार आहे आणि मदत पाहिजे. ते म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे कृष्णाने सांगितलं एका बाजूला माझं सगळं सैन्य आणि एका बाजूला मी एकटाच. म्हणजे बरं मी 3 इंची चाकू देखील घेणार नाही. बरं धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी उभा राहिला बोडका वाळवंटीने असा निशस्त्र येणार. बरं सैन्य ते बाकी सगळं दुर्योधन घेतलं. कृष्ण म्हणजे अर्जुना हा फक्त मित्र राहिला, देवा मला फक्त तूच पाहिजे. बरं सर्व संगी विटा आला पण तू एकला आवडची. तो माझा वावा, तो माझा वावा, तो माझा देवा मला तूच पाहिजे. बरं आणि तू जर असेल काय अडचण आहे. म्हणा आले बागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. महाराज पुढंच म्हणतात की देवा ठीक आहे म्हणले, तू माझ्या भावामध्ये अंतर नाही पाडला, मान्य केलं. पण देवा हे मन जे आहे ना, मन फार दुष्कर आहे म्हणले. बरं लय विचित्र आहे. बरं बुद्धीमध्ये ठरवलं काय करायचं, चांगलं करायचं, काय करायचं, तर मन मात्र तडले जाऊ देत नाही. बरं बुद्धीने किती ठरवलं पण मन मात्र असं आहे, किती जरी प्रयत्न केले तर मन मस्त काय काय करतो या मना परिनायके नारायणा करुणे त्याची करी विवंचना निवपतन आदरले बहुत चंचल चपळ जाता येता नलगे वेळ. अतिशय चंचल आहे. मोठमोठ्याला ते मन स्थिर करता आलं नाही. देवा तुझ्या कृपेशिवाय हे मन स्थिर होऊ शकत नाही. बरं म्हणून अर्जुन देखील तक्रार करतोय चंचलम हे मन कृष्ण प्रमाते बलव दृढम
तस्यामन्य नाही का वायर व सुदुष्करम. अर्जुन देखील तक्रार करतोय, देवा हे बहुत चंचल आहे, मोठमोठ्याला मन आवडता आलेलं नाही. बुद्धीनं जरी निश्चय केला फक्त निश्चय मात्र मन वेगळाच विचार करतो. एक ग्रस्त मोठा अतिशय श्रीमंत होता, पण व्यसनात अधीन झाल्यामुळं सर्वस्व घालवलं. बरं, सगळे इस्टेट घर दार सगळं घालवलं, सगळं घालवलं. ते घालवलं शरीराचं वाटोळं, पाहुणाऱ्यात किंमत नाही, गल्लीमध्ये किंमत नाही. पत्नी म्हणते, तुम्ही सर्व दारूच्या वसनापेक्षा सगळं घालवलं. म्हणले, आपल्या मुलाकडे बघा, दारू प्यायचं बंद करा. ते म्हणलं, खरंच म्हणजे शपथ घेऊन सांगतो. मुलाच्या डोक्यावर हात ठेवला, मला शपथ घेऊन सांगतो उद्यापासून दारू पिणार नाही. पत्नीला आनंद झाला. सकाळी उठली, रोज कामाला जात होता, डबा बांधून दिलेला आहे. हे निश्चय केला होता आजपासून दारू प्यायचा नाही. निघाला, रस्त्यात निघाला असताना त्याच वाटेला हे दारूचं दुकान होतं. बरं, पण निश्चय केला दारू प्यायची नाही. आज काय अंतर पुढे गेलं, आता म्हणजे सोनाचं दुकान गेलं, मनामध्ये विचार चालू. बरं, काय अंतर पुढे गेलो, पर्यटन दुकान गेलेलं आहे. आता म्हणजे कुंभार गल्ली गेलेली आहे. बरं, पांडुरंग मंदिर गेलेलं आहे. हा चाललेला आहे, मनामध्ये विचार चालू आहे. आणि पुढं काय अंतर गेल्यानंतर तो दारूचा गुत्ता आला. ह्यांनी खाली मान घातली, काही त्याने केलं, जायचं नाही. झप छप 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 पावलं करत पुढे गेला. ते दुकान त्यांनी पास केलं. काय अंतर पुढे गेलं, कापडा दुकान होतं, आपल्या मित्राचं कापडा दुकान आहे. तिथं उभा राहिला 5-50 पावलं गेल्यानंतर, आणि स्वतःलाच साबळे, शाबास गणपतराव, नाही का, शाबास, मोठा पराक्रम केला. रोजचा नियम आपला, सकाळी जाताना कामाला प्यायचं आणि येताना पिण्याचं. पण आज केवढा पराक्रम, शाबास, उभा राहिला. आणि तो स्वतःला म्हणतो, गणपतराव मी आज खूप खुश आहे. म्हणजे मग माझी एवढी खुशी आहे, त्याला त्या खुशीच्या भरामध्ये मी तुम्हाला दारू पाजतो. म्हणजे चला, म्हणजे नाही. तो परत माघारी आला, गेला दुकानात, शिरला दुकानात. बुद्धीने निश्चय केला, पण मन मात्र अतिशय चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. कसं देवा, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. हे मन जे आहे, तुझ्या कृपेशिवाय हे मन स्थिर होऊ शकत नाही. बरं, मन स्थिर होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुझे चरण आहे. बरं, एकदा का तुझ्या चरणाजवळ मन गेलं, आता कोटे
सम पावलाचा खुंट धरला बळकट हलवून येते नाही का. देवाच्या पायाजवळ जर मन गेलं मग मात्र कुठं हाला जागा नाही का. आता कोठे दावे मन आणि तुझे चरण दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. महाराज पुढं सांगतो देवा भगवंताच्या नामचिंतनाची सोपी वाट मला सापडलेली. कारण भगवत प्राप्तीची अनेक वाट आहेत बरं, पण ते दुस्तर आहेत, अवघड आहेत, दुःखरूप आहेत. पण त्या वाटेला जाऊ देऊ नको बरं. तुका मान वाट तुका मने वाट तुका मने वाट तुका मने वाट तुका मने वाट नका पुन्हा देऊ हाते आले भागाचे करीतो बऱ्याच वाट आहेत बरं. पण सोपी वाट कोणची असेल तर भगवत नामचिंतन बरं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि का पे काम मोडून या वाटा. ह्या वाटा सूक्ष्म दुस्तर आहेत, अवघड आहेत, दुःखप्रद आहेत. योगाची वाट असेल, ध्यानाची वाट असेल, कर्माची वाट असेल नाही का, ज्ञानाची वाट असेल, ह्या सगळ्यात दुस्तर आहेत बरं. आणि सगळ्यात दुःखरूप वाट कोणती असेल? योगाची वाट बरं. माऊली सांगतात योगाची या वाटा जे निघाले का सुभटा तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला बरं. हे दुस्तर आहेत वाटा बरं. सोप्यातली सोपी वाट कोणती असेल? स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे वाटे गाऊ विठ्ठल वाटे गाऊ विठ्ठल तुका म्हणे हेच नीट आणि जवळे वाट वैकुंठा. भगवंताची प्राप्ती करून घे. वैकुंठ नाम भगवान परमात्मा बरं. वैकुंठाचं वर वैकुंठ असं नाही बरं. देवाचं नाव वैकुंठ आहे. वैकुंठाच्या प्राप्तीच्या देवाच्या प्राप्तीचं सोपी वाट कोणती असेल? सरळ नीट जवळची तर भगवत नामचिंतन आहे. कारण देवाला वैकुंठ कसं म्हणतात बघा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. वैकुंठ म्हणजे वर वैकुंठ ते वैकुंठ नव्हतं ना. देवालाच वैकुंठ म्हटलेलं आहे. आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सोप्यातली सोपी वाट कोणती असेल? ती म्हणजे भगवत नामचिंतन आहे बरं. मग सोपी वाट असताना बाकीचे कशाला फाटे फुटतात नाही का. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. ज्ञानेश्वर ज्ञानराज
बोला पुंडलिक वरदा आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले बागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चार तुका म्हणे वाटे, नका फुटो देव पाटे, आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. भगवत नामचिंतन हीच खरी सेवा आहे बरं. आणि ती सेवा आमच्या शंकर परमात्म्याने केली बरं. आदिनाथ गुरु आपल्या संप्रदायाचे मूळ असणारे शंकर परमात्मा, आणि त्यांच्या वाट्याला नाम आलं नाही का. आणि त्या नामचिंतनाकरता आमच्या शंकराने कैलासाचा त्याग केला बरं. सगळा ऐश्वर्य त्याग करून आले कुठं? भस्म उठी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, स्मशानामध्ये आले आणि नामचिंतन करू लागले बरं. शिवा हळहळे तापला, रामनामे शीतळ झाला नाही का. शंकराच्या वाट्याला राम कसं आलं थोडक्यात तृष्णा सांगतो आणि सेवा संपवतो. आपल्या जगामध्ये संस्कृत भाषेचे थोर साहित्यिक कोण असतील तर महर्षी वाल्मिक बरं. संस्कृत भाषेचे थोर साहित्यिक. काय त्यांचा अधिकार होता का? प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या आधी 7000 वर्षापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं बरं. केले रामायण रामाधी, आणि ते इतकं सुंदर रामायण केलं, इतकं सुंदर रामायण केलं. असं आहे, कोणती गोष्ट अति असलं की दुःखदायक ठरते बरं. अति कोणतंही असू द्या. अति रूपे न सीता, अति गर्वे न रावण, अति दानैर बलिम नष्टो, सर्वत्र अति सर्वत्र वर्जयेत नाही का. कुठली गोष्ट अति असलं, अति तिथं माती नाही का. म्हणून अतिशय सुंदर रामायण लिहिल्यानंतर त्याच्याकरता भांडणं लागली बरं. देव, दानव आणि मानव. मानवाला वाटायचं रामायण आपल्याला पाहिजे, दानवाला वाटायचं राक्षसांना रामायण आपल्याला पाहिजे, आणि देवाला वाटायचं रामायण आपल्याला पाहिजे. मानवाला वाटायचं का? तर वाल्मिक ऋषी ह्या मृत्यू लोकातले आहेत, त्याने रामायण अधिकार आमचा आहे. देवाला वाटायचं आणि त्या रामायणामध्ये आमच्या रामाचा उल्लेख केला, राम देवाचा अवतार आहे, आमचा अधिकार आहे. राक्षस म्हणतात त्याच्यामध्ये आमचंही वर्ण नाही, आमच्याशिवाय रामायण पुरंच होऊ शकत नाही नाही का, आमचा अधिकार आहे. लागली भांडणं. त्याने तिघांना विचार असं करूया म्हणले, कोणतरी तिरात्याकडे जाण्याशिवाय आपलं हे भांडणं मिटणार नाही. हे सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं मी तुमची भांडणं मिटवू शकत नाही. भगवान विष्णूकडे आले. भगवान विष्णू सांगितलं मी हे निर्णय देऊ शकत नाही. मग देवा काय करायचं? तुम्ही कैलासामध्ये जावा शंकराकडं, आणि ते बरोबर निर्णय देतील बरं. हे तिघे मिळून कैलासाकडे आली शंकराकडं, देवाची प्रार्थना केली. शंकर परमात्मा म्हणले हे तिघाची महायुतीकडे कसं काय आली नाही. वेगवेगळे विचाराचे तिन्ही लोक एकत्र आली. सांगितलं सर्व प्रकार असा प्रकार आहे, हे रामायण आहे आणि आम्हाला वाटणी पाहिजे, प्रत्येकजण आम्हाला पाहिजे म्हणतात. मी शंकर म्हणून ठीक आहे म्हणले, मी वाटणी करतो पण माझा निर्णय तुम्ही मान्य केला तर करतो बरं, कारण लवाद नेमलेला आहे आणि त्याचा निर्णय जर मान्य केला तर ठीक, नाही तर काय उपयोग आहे. तुमची तयारी आहे म्हणले. मग
1 कोटी श्लोक होते बरं, 1 कोटी. शंकर म्हणजे काय हरकत नाही, मी वाटणी करतो. 30 लाख श्लोक देवाला, 30 लाख दानवाला आणि 30 लाख मानवाला. राहिले किती? 10 लाख. 3 लाख श्लोक पुन्हा वाटणी बरं देवाला, 3 लाख दानवाला, 3 लाख मानवाला. राहिले किती? 1 लाख. 30,000 देवाला, 30,000 दानवाला, 30,000 मानवाला. राहिले किती? 1,000. 10,000. 3,000 देवाला, 3,000 दानवाला, 3,000 मानवाला. राहिले किती? 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला. राहिले किती? 100. 30 देवाला, 30 दानवाला, 30 मानवाला. राहिले किती? 10. 3 देवाला, 3 दानवाला आणि 3 मानवाला. राहिले किती? 1 श्लोक लिहिला. तर तो श्लोक होता 32 अक्षराचा बरं. त्याला अनुष्टप छंद म्हणतात. मग गीता बघा, गीता सगळे श्लोक बघा तुम्ही 32 अक्षराचे आहेत बरं. मग अनुष्टप छंदातली गीता आहे बरं, तो प्रकार आहे. मग 32 अक्षर श्लोक होता तो राहिला. मग त्यातले 10 अक्षर देवाला, 10 अक्षर दानवाला आणि 10 अक्षर मानवाला दिली. राहिले किती? 2. शंकर म्हणले आता 2ची वाटणी करता येत नाही, ती माझ्याकडे द्या म्हणले. आणि ती 2 अक्षर राहिली राम, नाही का. आणि त्या राम अक्षर माझ्या वाटणी आल्यामुळं शंकर परमात्मा कैलास सोडून दिलं आणि स्मशानामध्ये एकांतामध्ये आले. नामजप राम राम 2 अक्षरे अमृतपान केली शंकरी, नाही का. राम राम जप केलेला आहे. मग तुम्ही आम्हाला देखील महाराज म्हणतात राम राम स्मरा लाहो करागात राम राम स्मरा आधी, नाही का. शंकराच्या वाटेल राम 2 अक्षर, नाही. म्हणून देवा भगवंताचं नामचिंतन करणं हीच खरी सेवा आहे. तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा. देवा तू जर माझ्या भावामध्ये अंतर नाही पडला तर मी काय करेल? आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. ज्ञानेश्वर तुका म्हणे आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तुका म्हणे वाटे नका फुटो देऊ फाटे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. असं जसं काही मला सांगताना मी सांगितलेलं आहे. ह्या चुकीच्या असतील, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काय बरोबर असेल देवाच्या संताच्या चरणी
अर्पण करतो. तुकाराम 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 तुकाराम.